बातमी विधिमंडळात सादर होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या ATR आणि विधेयकाच्या संदर्भातली गुरुवारी म्हणजे उद्याला सकाळी आरक्षणाचा ATR आणि विधेयक सभागृहात मांडलं जाईल। उद्या सकाळी 10:30 वाजता मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आणखीन एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल आणि त्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचा ATR आणि विधेयक दोन्ही मांडलं जाईल। साधारण तासाभरापूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली। त्यामुळे ATR आणि विधेयकामध्ये मराठा आरक्षणासाठी काय तरतूद आहे याचं काउंटडाऊन हे सुरू झालंय। उद्या सकाळी विधानसभेमध्ये ATRचा जो रिपोर्ट आहे तो त्या ठिकाणी ठेवण्यात येईल। त्यानंतर अधिवेशन संपेपर्यंत जे बिल आहे, विधेयक आहे, ते सभागृहासमोर येईल आणि ते मंजूर करण्यात त्या ठिकाणी येणार आहे। उद्या सकाळी 10:30 वाजता पुन्हा ॲक्शन टेकन रिपोर्टच्या संदर्भामध्ये उपसमितीची बैठक त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रश्नोत्तर तास संपल्यावर हा रिपोर्ट सभागृहामध्ये ठेवला जाणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणामध्ये त्रुटी राहता कामा नये यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि उपसमिती यांच्यामध्ये सातत्याने आणि कायदेशीर जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये बैठका होऊन आज ATR फायनल झालेला आहे आणि उद्या सभागृहामध्ये टेबल केला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय पुढची जी काय प्रोसिजर आहे ती करतील। त्यामुळे सकाळी 10:30 नंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत आणि त्यानंतर विधानभवनात नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान मराठा ठोक मोर्चानं राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत। मराठा मोर्चामध्ये फूट पाडण्याचा सरकारचा कुटील डाव असून संवाद यात्रा काढणारे मराठा मोर्चाचे कार्यकर्ते हे सरकारचे दलाल आहेत असा गंभीर आरोप करण्यात आलाय। मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेबद्दलच संशय उपस्थित केला। गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करायला सरकार तयार नाही आणि संवाद यात्रेला चर्चेचं निमंत्रण कसं मिळतं असा सवाल मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी उपस्थित केला। संवाद यात्रेमध्ये सहभागी झालेले आंदोलक हे मराठा समाजाचं नुकसान करतायत अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला। अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारनं टिकणारं आरक्षण दिलं नाही तर गनिमी काव्यानं विधिमंडळात शिरून सरकारचे कपडे फाडू असा इशारा मराठा ठोक मोर्चानं दिलाय। दरम्यान संवाद यात्रेचं आयोजन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानं ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी लावलेले आरोप फेटाळून लावले। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चा यांच्या समन्वयकांमध्ये कशा पद्धतीनं खडाजंगी झाली पाहूयात। एक 4-5 लोक जर सोडले, हे कित्येक दिवसापासून या सरकारला मदत करत आहेत। माझा त्यांच्यावर आरोप आहे। आज गेल्या कित्येक दिवसापासून 12-13 दिवस झाले या आझाद मैदानामध्ये नानासाहेब जावळे असतील, त्याच्यानंतर महेश डोंगरे असेल, संजय सावंत असेल, हे आमचे बांधव गेले 12-13 दिवसापासून त्या ठिकाणी बसलेले आहे। मग यांना का गरज होती दुसरा पॅन्डॉल लावायची त्या ठिकाणी? त्यामुळे आज मी त्यांच्यावर आरोप केलेला आहे। कारण एकीकडे आज आपण सांगतोय महाराष्ट्रातला तमाम मराठा आज आशेनं बघतोय। एक 2-4 दिवस राहिलेले, फक्त 2 दिवस राहिले अधिवेशनाला बरं का, आणि यांना दुसरा तंबू त्या ठिकाणी मांडण्याची गरज काय होती? हा माझा त्यांच्यावर आरोप आहे। ह्याला जबाबदार कोण आहेत? हे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न केले म्हणून हा क्षण आला। ज्या लोकांनी विरोध केला की आयोगाला निवेदन देऊ नका, आयोगाला भेटू नका, ते लोक आज आम्हाला सांगत आहेत की मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी हे सगळं केले। संवाद यात्रा मॅडम कधी डिक्लेअर केली? 22 ऑक्टोबरला आमची 225 लोकांची राज्याची कार्यकारिणी आहे। जे समाजाचे मालक आहे 175 जण समन्वयक आहेत 225। तुम्ही काय समाजाचे मालक समिती तयार करता? 5 कोटी मराठा बांधव या ठिकाणी महाराष्ट्रात, तुम्ही 175 जण काय मालक आहे का समितीचे? काढली आम्ही, सर्व जिल्ह्यातले लोक आहेत आमच्या बरोबर। कोणत्या जिल्ह्यातले लोक आहे? बिस्किट खाणारे का चंद्रकांत दादा पाटला बरोबर? 75 जण आम्ही मालक नाही। चंद्रकांत दादा पाटला बरोबर बिस्किट खाणारे मालक आहेत तुम्ही। त्यामुळे अशा पद्धतीनं वादविवाद चांगलेच रंगले। वळूयात आणखीन एका धक्कादायक बातमीकडे। आजची दिवसभरातली अग्नितांडवाची बातमी पुण्यातली।
संचेती हॉस्पिटलजवळच्या पाटील इस्टेट परिसरात झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीमध्ये 200 जणांचे संसार जळून खाक झालेत. अवघ्या काही तासात शेकडो संसारांची राख रांगोळी करणारं अग्नितांडव. पुण्यातल्या संचेती हॉस्पिटल जवळच्या पाटील इस्टेट परिसरात दुपारी 1च्या सुमारास अचानक आग भडकली. गल्ली क्रमांक 3 मध्ये लागलेल्या आगीनं बघता बघता रौद्ररूप धारण केलं. झोपड्यांमधल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटानं संपूर्ण पाटील इस्टेट परिसर हादरून गेला आणि या स्फोटानंतर आग आणखीनच भडकत गेली. 1 वाजता आग लागली, पण आम्ही विझवत होतो त्यावेळेस आम्हाला पाणीची पूर्ण हे नाही भेटली, कारण की एकच घरात आग लागलेली. ते पाणी व्यवस्थित आलं असतं तर ते विझून तिकडंच हे झालं असतं, तर पाणी आमच्याकडे आला नहीं, नीट प्रॉपर पानी नहीं आला. काम पर गए हुए थे जब आग लगी, जब आने के बाद मालूम पड़ा तो सब लोग बाहर थे और इनके घर पे कोई जा नहीं सका, इसलिए सामान बाहर नहीं निकाल पाए, लेकिन जान बच गई है. ये बहुत बड़ा काम हुआ है. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. प्राणाची बाजी लावून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र परिसरातल्या चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आग विझवताना अग्निशमन दलाच्या पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फायर ब्रिगेडची सर्व मदत पुणे महानगरपालिका आणि इतरकडून फायर टेंडर्स आणि विशेष तज्ज्ञ आलेले आहेत आणि क्राउड कंट्रोल करून बघ्यांना बाजूला करून मदत बाकीच्या लोकांची घेऊन व आग विझवण्याचा प्रयत्न सतत चालू आहे. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आगीनं शेकडो झोपड्यांना आपल्या कचाट्यात घेतल्यानं स्थानिकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली. अनेकांनी तर झोपड्यांच्या पत्र्यावर चढून आगीच्या कचाट्यातून स्वतःची, कुटुंबियांची आणि मित्रांची सुटका केली. आगीच्या कचाट्यातून उरला सुरला संसार वाचवण्यासाठी गोरगरिबांचे प्रयत्न सुरू झाले. आगीत जळणारा संसार पाहताना लोकांच्या डोळ्यात उरले फक्त अश्रू. अनेकांनी तर हतबल होऊन जागेवरच देवाचा धावा सुरू केला. जवळपास 4च्या सुमारास आग आटोक्यात यायला सुरुवात झाली. आग विझली, आता उरलीये ती फक्त विध्वंसाची राख. मात्र या राखेतही संशयाचा निखारा धगधगतो. आग लागली की लावली गेली. अद्वैत मेहता आणि वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे आगीचं एक जबरदस्त तांडव पुण्यात पाहायला मिळालं. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातल्या 30,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकारनं अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या 2,907 शाळा आणि 4,319 तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. या बैठकीमध्ये शिक्षक आमदार आणि पदवीधर मतदारसंघातील आमदारांनी शिक्षकांची बाजू मांडली. या घोषणेचा राज्यातील 30,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. येत्या 2 महिन्यात प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्यक्ष आर्थिक तरतूद होऊन शिक्षकांना त्यांचे पैसे मिळू लागतील. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढचा टप्पा असं सुमारे 250 कोटीचं अनुदान या पुढच्या 2 महिन्यामध्ये सगळ्या प्रशासकीय गोष्टी पूर्ण करून अर्थसंकल्पामध्ये हे दिलं जाईल असं आज माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी शिक्षकांच्या या असणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर एक सकारात्मक भूमिकेचं पाऊल सरकारने टाकलंय. आणि आता एक छान बातमी. दीपवीर अर्थात बॉलिवूडचं हॉट कपल दीपिका पडुकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन आज मुंबईत पार पडत आहे.
या रिसेप्शनसाठी रणवीर आणि दीपिका हे एकमेकांचा हात हातात घेत माध्यमांना सामोरे गेले. रणवीरनं यावेळेला सुंदर अशी गोल्डन शेरवानी परिधान केली होती आणि त्याच रंगाचा लेहेंगा दीपिकानं परिधान केला होता. दोघेही एकमेकांच्या सोबत अतिशय आनंदात होते. माध्यमांनी यावेळी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. गेल्या 14 नोव्हेंबरला या दोघांनी इटलीमध्ये सिंधी आणि कोंकणी पद्धतीनं लग्न केलं. यानंतर 21 नोव्हेंबरला त्यांचं पहिलं रिसेप्शन स्वागत समारंभ हा बंगळुरूमध्ये झाला. आज मुंबईतल्या ग्रँड हयातमध्ये कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसाठी खास रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. यानंतर 1 डिसेंबर रोजी बॉलिवूडमधील मित्रांसाठी पुन्हा एक खास रिसेप्शनचा सोहळा होणार आहे. शेतमालाचे भाव पडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्यानं रस्त्यावरून उतरून शेतकरी आपला संताप व्यक्त करतोय. आता आपण एकूण 3 दृश्य पाहतो तुमच्या टीव्ही स्क्रीनवर, ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथं शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त करतात. दुसरीकडे नाशिकमध्येच फुलकोबी रस्त्यावर फेकत शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून काही काळ आंदोलनही केलं. तर शेतमालाच्या या पडत्या भावाचे पडसाद अधिवेशनात सुद्धा उमटले. कांद्याची माळ गळ्यात घालून नाशिकच्या आमदारानं विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा जो बंद होता तो अखेर मागे घेण्यात आला. कारण सरकारच्या ज्या अध्यादेशाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता ते बाजार समिती विधेयक सरकारनं तुर्तास मागे घेतलंय. सरकारनं विधान परिषदेत हे विधेयक मागे घेतलं. जनतेच्या हितासाठी मार्केट कमिट्या च्या संदर्भात जे विधेयक सरकार आणू इच्छितं ते सुधारणांसह आपण आणू, सगळ्यांचा त्यात समावेश करू, असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलंय. दरम्यान बाजार समित्यांचा बंद मागे घेतल्यामुळे उद्यापासून बाजार समित्यांचं कामकाज सुरळीत होईल आणि शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची आवक नीट होईल अशी आशा आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं काउंटडाऊन सुरू झालंय आणि हे काउंटडाऊन सुरू झालेलं असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे अजित पवारांचं राष्ट्रवादीची अडचण वाढली. गेली 5 वर्ष राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी झालेली कारवाई भुजबळ पार्ट 2 तर ठरणार नाही ना, अशी शंका अनेकांना वाटते. घड्याळाकडे माझं लक्ष आहे, कारण मी जलसंपदा खात्याचा मंत्री आहे. त्यांच्या चाब्या, त्यांचं सेल, घड्याळातले हे सगळे जलसंपदा खात्याकडे आहेत. जलसंपदा मंत्र्यांच्या या वक्तव्याला महिनाही उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या घड्याळाचे काटे उलटे फिरायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता उलथवण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीनं थेट अजित पवारांवर ठपका ठेवलाय. सिंचन घोटाळा प्रकरणी गाडीभर पुरावे असल्याची घोषणा सत्तेच्या खुर्चीवर बसण्याआधी देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा केली. 4 वर्षानंतर का होईना गाडीभर पुराव्यातून 4 पुरावे तरी एसीबीच्या हाती लागले असं म्हणायला हरकत नाही. बुडत्याचा पाय खोलात अशी म्हण आहे. त्यामुळेच एसीबी नंतर ईडीनं सुद्धा अजित पवारांविरोधात कारवाईसाठी हालचाली सुरू केल्यात. मात्र अजित पवार न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगत संयमी भूमिका दाखवतायत. सदरचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण त्या ठिकाणी विश्वास आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न कोर्टानं वारंवार विचारूनही एसीबी त्याबद्दल बोलायला तयार नव्हती. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण तापलेलं असताना अजित पवारांविरोधातल्या प्रतिज्ञापत्राच्या टायमिंगवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सवाल उपस्थित केलाय. कुणाला फायदा पोहोचवण्यासाठी माननीय अजित पवारांनी कुठेही कसल्याही प्रकारची सही केलेली नाही किंवा नियम 10चं आणि 14चं उल्लंघन कुठेही झालेलं नाही. राष्ट्रवादीला बदनाम करण्याची ही मोहीम सरकारने घेतलेली आहे. अजितदादांच्या नावाने शंख फोडण्याचं काम चालू आहे. एसीबीला आम्ही एक स्वातंत्र्य दिलेले आहे. कोणताही राजकीय हस्तक्षेप आमचा त्यामध्ये नाही, त्या खात्याचा नाही. आणि सर्वच पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करावी. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका सूचक वक्तव्यानं सिंचन घोटाळ्याला तोंड फुटलं. त्यामुळे चव्हाणांचं आजचं हे सूचक मौनही अनेकांना बरंच बोलकं वाटतंय. आपण तत्कालीन मुख्यमंत्री होता त्यावेळेस त्याच्या हद्दीचे होते. न्यायालयीन प्रक्रिया भाग आहे. दुसरीकडे निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे सिंचन घोटाळ्याविरोधातल्या कारवाईला आलेला वेग ही भुजबळ पार्ट 2ची नांदी तर नाही ना, अशी अनेकांना शंका वाटतेय.
ह्याचा जो मनी ट्रेल आहे हा ईडीने त्याच्यात चौकशी करावी, अशा डायरेक्शन जर कोर्टाकडनं आल्या तरच याच्यात काहीतरी होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या बर्बादीचं कारण ठरलेल्या सिंचन घोटाळ्यावरून गेल्या काही वर्षात राज्याचं राजकारण ढवळून निघालं, पण 4 वर्षात चौकशीचे नुसते फार्स झाले. त्यामुळे आता तरी राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन सिंचन घोटाळ्याचं सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. कारण प्रश्न गाढीभर पुराव्यांच्या विश्वासार्हतेचा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. दूध भुकटी अनुदान घोटाळा प्रकरणात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना जोरदार धक्का बसला. कारण लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हनं रोहन देशमुख यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन देशमुख हा सुभाष देशमुख यांचा मुलगा आहे. अनुदान मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करून सरकारची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागानं हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 25 कोटींच्या सबसिडीपैकी 5 कोटींचा पहिला हप्ता देण्यात आला होता. न्यूज 18 लोकमतनं या घोटाळ्याची बातमी दाखवल्यानंतर आता गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डीचं विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारं एक निनावी पत्र मिळाल्यानं खळबळ उडाले. विमानतळाचे व्यवस्थापक धीरेन भोसले यांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी राहता पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे पत्र कुणी पाठवलं याचा पोलीस कसून तपास करतायत. जगामध्ये हिंसक कारवायात 3ऱ्या क्रमांकाची संघटना अशी ओळख असलेल्या माओवाद्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माओवादी गटाच्या केंद्रीय नेतृत्वात आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. गेल्या 13 वर्षांपासून पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती यांना आपल्या पदाचा त्याग करून संघटनेचा नवा प्रमुख म्हणून नंबाला केशवराव उर्फ बसवराजू याची नियुक्ती केली आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली. वाढतं वय आणि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे गणपतीनं पदत्याग केल्याचं सांगितलं जातं. अल कायदा आणि मोसाद नंतर जगात 3ऱ्या क्रमांकाची कुख्यात दहशतवादी संघटना किंवा गुन्हेगारी कारवाया करणारी संघटना म्हणून त्याला ओळखलं जातं आणि या नव्या बदलाची ही एक सुरुवातही मानली जाते. मुंबईसह राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. मंत्रिमंडळ उपसमितीची 6वी बैठक आज संपली आणि ATR उद्याला सभागृहात सादर केला जाईल. उद्या सभागृहासमोर ATR आणि विधेयक दोन्ही ठेवलं जाईल. सकाळी 10:30ला पुन्हा एकदा मंत्रिमंडळ उपसमितीची अंतिम बैठक होणार आहे आणि त्यानंतर उद्याच्या बैठकीत टक्केवारीवर सुद्धा किती टक्के नेमकं आरक्षण द्यायचं यावर सुद्धा शिक्कामोर्तब होईल. सकाळी 10:30 वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचा ATR आणि विधेयक मांडलं जाणार आहे. साधारणतः तासाभरापूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी माहिती दिली. त्यामुळे यासोबतच शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातल्या 2,907 शाळा आणि 4,000 पेक्षा जास्त तुकड्यांना तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारनं अनुदान जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घोषणा केली. पुण्यातील संचेती हॉस्पिटलच्या जवळ दुपारी 1:30च्या सुमारास लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात आणण्यात यश आलंय. पाटील इस्टेटच्या गल्ली नंबर 3 मध्ये सुरुवातीला ही आग लागली होती. बाजार समिती विधेयक सरकारनं अखेर मागे घेतलंय. माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या संपामुळे सरकारवर विधेयक मागे घेण्याची नामुष्की ओढवली. शेतमालाचे भाव पडल्यानंतर शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय. शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरला आणि तीव्र संताप त्यानं व्यक्त केला. नाशिकमध्ये काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी भाज्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. कांद्याचे भाव गडगडल्यानं शेतकरी बेजार आहे. भाव पुन्हा कोसळल्यानं बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचा खर्चही निघेनासा झालाय. त्यामुळे हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त आहे. कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे भाव देखील मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. कष्टानं पिकवलेल्या टोमॅटोला 1 ते 1.5 रुपये किलोचा अत्यल्प भाव मिळत असल्याचं पाहून निराश आणि हताश झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या जवळच रस्त्यावर टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला.
शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त आहे। त्याच्या निषेधार्थ नाशिकच्या गरवारे चौकामध्ये शेतकरी शेतमाल घेऊन आले होते। या शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुलकोबी फेकून तसंच कांदा ओतून आपला तीव्र संताप व्यक्त केला। नाशिकमध्ये फुलकोबी रस्त्यावर फेकत शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पुढे या संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि तीव्र निषेध व्यक्त केला। तसंच टोमॅटोचे क्रेटच्या क्रेट सुद्धा रस्त्यावर ओतण्यात आले। माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकरी हताश आहे। त्यामुळे विक्रीसाठी काढलेल्या शेतमालाचं काय करायचं असा प्रश्नही त्याला सतावतो आहे। त्यामुळे शेतकरी बेजार झालाय। नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेमध्ये कांद्याची माळ घालून सभागृहात प्रवेश केला। कांद्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सभागृहात कांद्याची माळ घालून या संदर्भातले काही प्रश्नही विचारले। दूध भुकटी अनुदान प्रकरणात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे रोहन देशमुख यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे। प्रकरणामध्ये खोटी कागदपत्र दाखल करून सरकारची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिंचन घोटाळ्याच्या तपासामध्ये आता ईडी करणार काही महत्त्वपूर्ण माहिती खुलासे अशी माहिती सूत्रांनी दिली। सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातलं एसीबीचं प्रतिज्ञापत्र आता ईडीनं घेतलं असून अजित पवार यांच्या सहभागाबद्दल ईडी मार्फत आता पुढचा तपास करण्यात येणार आहे। सिंचन घोटाळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आणि तसंच अजित पवार यांच्या हेच जबाबदार असल्याचा ठपका अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक संजय बर्वे यांनी ठेवला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या संदर्भात एक प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलं, त्यात हा ठपका ठेवण्यात आला। सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। एसीबीला योग्य ते सहकार्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच चौकशीला सामोरं जाण्यासाठी मी तयार असल्याची भूमिका ही त्यांनी मांडली। तसंच विधिमंडळ सभागृहात आपण आपली भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात पिस्तूल आढळल्याप्रकरणी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी संतोष पोळकडे सापडलेलं पिस्तूल हे कागदी असल्याची माहिती आता दिली। तसंच त्याच्या कोठडीतून इतर काही साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलं असून त्याच्या कोठडीत मोबाईल पुरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे। चंद्रपूर लगतच्या जंगलामध्ये इसमाची हत्या झाली होती। हत्या करण्यात आलेल्या इसमाच्या तब्बल 1.5 महिन्यानंतर उलगडा लागलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला चंद्रपूरमधून ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी महिलेनं दिलेल्या कबुलीनुसार आरोपीला अटक करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी इथल्या मराठी शाळेतल्या मुलींनी थेट शाळेमध्येच आंदोलन केलं। मुलींना घरी जाण्यासाठी नियमित बस नसल्यामुळे मुलींनी शाळेमध्येच थांबत शेकोटी केली। अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावच्या ग्रामस्थांनी नगर परिषदेला जाग आणण्यासाठी चक्क जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढली आणि आत्मक्लेश आंदोलन केलं। जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढून नगर परिषद आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला। प्रशासनाला जाग येत नाही तो पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार। स्मशानभूमीतच आपण यापुढेही आमरण उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला। दीपवीर अर्थात बॉलिवूडचं सध्याचं मोस्ट हॉट कपल अर्थात दीपिका पडुकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन मुंबईत पार पडतंय। या रिसेप्शनच्या वेळेला रणवीर आणि दीपिका हे दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन माध्यमांना सामोरे गेले। रणवीरनं यावेळेला सुंदर अशी सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली होती आणि त्याच रंगाचा लेहंगा दीपिकानं परिधान केला होता। दोघंही एकमेकांसोबत अतिशय आनंदात होते, हास्यविनोद करत होते। माध्यमांनी यावेळेला या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला। 14 नोव्हेंबरला या दोघांनी इटलीमध्ये सिंधी आणि कोंकणी पद्धतीनं लग्न केलं। यानंतर 21 नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये पहिलं रिसेप्शन पार पडलं। मुंबईतल्या ग्रँड हयातमध्ये आज कुटुंबीय आणि मित्रांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर 1 डिसेंबरला बॉलिवूडमधल्या मित्रांसाठी पुन्हा खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं।